हॅलो फ्रेंड्स, आज झालेला जो अल्जेब्राचा पेपर आहे SSC बोर्डचा अल्जेब्रा म्हणजे मॅथ पार्ट फर्स्टचा तो पाहणार आहोत. पेपर अतिशय सोपा होता मित्रांनो. आपण बघूयात काय काय प्रश्न होते आणि त्याचे कसे कसे आन्सर होते. मित्रांनो, पहिला क्वेश्चन जो आहे MCQ मधला तर तो होता रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज. आपल्याला माहिती आहे सर्वांना, इसेन्शियल कमोडिटीज वर रेट ऑफ GST हा 0% असतो. याचं उत्तर 0%. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली काही 4 इक्वेशन दिलेत आणि त्या इक्वेशन मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं नाहीये. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, परीक्षेच्या वेळेस गडबड होऊ शकते, म्हणून इथं दिलेलं आहे नॉट, म्हणजे खालील दिलेल्या इक्वेशन पैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं नाहीये मित्रांनो ते पाहायचंय. बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये x² इकडे दिलाय आणि इक्वल टू साइनच्या दुसऱ्या बाजूला देखील x² दिलेला आहे. अर्थातच दोन्हीकडचे x² कॅन्सल होतील आणि हे इक्वेशन बनेल 4x इज इक्वल टू 11. म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, कारण x चा कोएफिशियंट हा 2 नाहीये. म्हणून या ठिकाणी x² इज इक्वल टू 4x हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 5x² इज इक्वल टू 90 हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि इथे बघा, इथे पण x² आहे चौथ्या ऑप्शन मध्ये आणि इक्वल टू साइनच्या पलीकडे पण x² आहे. परंतु या ठिकाणी मित्रांनो दोघांचे साइन्स वेगवेगळे आहेत, म्हणून जरी x² एका बाजूला घेतले तर त्यांची इथे बेरीज होईल मित्रांनो. म्हणजे x² ही टर्म कॅन्सल होणार नाही, म्हणून डी ऑप्शन देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता थर्ड क्वेश्चन आहे, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. हे एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, x ची व्हॅल्यू 1 आहे. मित्रांनो, ग्राफ ड्रॉ करत असताना आपण एक व्हॅल्यू जर x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची व्हॅल्यू किती असं इथं काढायचं आपल्याला. म्हणजे बघा, आपलं इक्वेशन दिलेलं आहे 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. मग x ची व्हॅल्यू काय आहे तर 1. मग x ची व्हॅल्यू 1 आहे तर x च्या ठिकाणी आपण इथे 1 पुट करूयात. म्हणजे 4 इंटू 1 येईल प्लस 5y इज इक्वल टू 19 असं इक्वेशन बनेल. आणि ते पुढे जर आपण सोडवलं तर 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. 5y is equal to 19 minus 4 means 15. That is y is equal to 15 upon 5 म्हणजेच 3. y ची व्हॅल्यू काय येईल मित्रांनो 3. नक्की -3 नाही तर +3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज. म्हणजे 5 मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे काय तर 3 चा पाडा घ्यायचा मित्रांनो, 3 चा टेबल. फाइव्ह मल्टिपल्स म्हणजे हा झाला फर्स्ट मल्टिपल, त्याच्यानंतर सेकंड मल्टिपल, थर्ड मल्टिपल, फोर्थ मल्टिपल विल बी 12 अँड फिफ्थ मल्टिपल इज 15. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट ऍडिशन केली तरी MCQ असल्यामुळे काही अडचण नाही. परंतु मित्रांनो आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपण फॉर्म्युला शिकलोय की सम ऑफ द टर्म्स काढायचं असेल तर कसं काढायचं असतं. SN चा फॉर्म्युला आहे that is equal to n upon 2 2a plus n minus 1 into d. ओके, या ठिकाणी d
ए आहे मित्रांनो 3, त्याच्यानंतर एन आहे 5 कारण 5 मल्टिपल्स विचारले, आणि डी आहे तो पण 3 कारण प्रत्येक नंबर मध्ये 3 चा डिफरन्स आहे. व्हॅल्यू पुट केले आपण तर n/2 मीन्स व्हॉट 5/2, आणि इथे काय येईल 2a मीन्स 6 प्लस n-1 म्हणजे 4 into 3 12. पुढे काय होईल मित्रांनो 5/2 into 18 that is equal to बघा 2 9s are 18, 5 into 9 45. The right answer is the 45. आता क्वेश्चन नंबर 1 च्या बी पार्ट कडे जाऊयात. बघा पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9%. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की CGST आणि SGST यांच्या दोघांचे मिळून आपला GST ची व्हॅल्यू होते. म्हणजे GST ची व्हॅल्यू काहीही असेल तर त्याचे हाफ म्हणजे CGST आणि SGST असं असतं. मित्रांनो CGST जर 9% आहे तर SGST देखील 9% असणार, म्हणून GST असणार 18%. सेकंड क्वेश्चन आहे फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y if dx is equal to -42 and d is equal to -3 then find the value of x. अतिशय सोपा प्रश्न विचारलाय. क्रॅमर्स रूल आपल्याला इथे माहिती पाहिजे आणि त्याचा तो फॉर्म्युला आपल्याला इथे माहिती पाहिजे. क्रॅमर्स रूल्स मध्ये x इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, तर x इज इक्वल टू dx/d असतं. dx ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि d ची व्हॅल्यू देखील दिलेली आहे. बघा मित्रांनो dx आणि d यांची व्हॅल्यू पुट करूयात आपण. -42/-3 किती येईल मित्रांनो मग, तर ती येते 14 आणि हे मायनस साइन कॅन्सल होतात, म्हणजेच +14 आपला x ची व्हॅल्यू इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे when 2 coins are tossed simultaneously how many coins? 2 coins. Write the sample space. अतिशय सोपा हा देखील प्रश्न आहे. सॅम्पल स्पेस कशा पद्धतीने लिहितात. 2 कॉइन्स आहे म्हणजे 2 कॉइन्सचे कॉम्बिनेशन लिहायचे. म्हणजे एक जर कॉइन टॉस केला तर हेड किंवा टेल येतं. 2 कॉइन टॉस केला सायमल्टेनियस तर एका कॉइनवर हेड येऊ शकतं, दुसऱ्या कॉइनवर सुद्धा हेड येऊ शकतं. हे एक कॉम्बिनेशन बनेल. त्यानंतर एका कॉइनवर टेल आणि दुसऱ्या कॉइनवर पण टेल, हे देखील एक कॉम्बिनेशन या ठिकाणी बनू शकतं. त्यानंतर एका कॉइनवर हेड, दुसऱ्या कॉइनवर टेल, एका कॉइनवर टेल, दुसऱ्या कॉइनवर हेड, अशा पद्धतीने आपल्याला 4 या ठिकाणी पॉसिबल आउटकम्स मिळतील आणि याला म्हणायचं सॅम्पल स्पेस. ऑल पॉसिबल आउटकम्स किती असतील तर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे राइट द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax². हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा, त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला दिलेले इक्वेशन लिहायचे. काही नाही मित्रांनो, अतिशय सोपं आहे. दिलेले इक्वेशन आहे 2y = 10 - y². या ठिकाणी x च्या ठिकाणी y हा व्हेरिएबल घेतलेला आहे. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी बघा आपण पहिल्यांदा इक्वेशन आहे तसं आपण लिहून घेऊयात. त्याच्यानंतर काय करूयात, आपल्याला या ठिकाणी पहा ax² म्हणजे स्क्वेअर असलेली टर्म आपल्याला पहिल्यांदा घ्यायची. म्हणजे जर हा -y इक्वेशन साइनच्या दुसऱ्या बाजूला आला तर तो होईल +y² होईल. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे सिंगल व्हेरिएबल असलेली टर्म, म्हणजे कोणती तर 2y. 2y
ओरिजिनली लेफ्ट हँड साईडला आहे, त्यामुळे ते प्लसच साईन राहणार त्याला 2y. त्याच्यानंतर सी म्हणजे कॉन्स्टंट जी टर्म आहे ती आहे इक्वेशन साईनच्या राईट हँड साईडला, तर ती लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर ते होईल -10 आणि या ठिकाणी =0 होईल. ठीक आहे. y स्क्वेअर प्लस 2y -10 =0 हा झाला आपल्याला दिलेल्या इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण पहिला प्रश्न पाहिलाय, पार्ट 2 मध्ये आपण दुसरा प्रश्न पाहूयात.